संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामध्ये एक बातमी अशी पळाली, ती बातमी मला मिळाली. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाची लोकप्रियता पाहून काही दलाल भिकारचोट लोकांचे जागीच हातपाय गळाले. त्यातल्या त्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना बसायला डिफेंडर गाडी मिळाली. मग डुप्लिकेट केसाच्या बिना मिशाच्या तुमची का जळाली? आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाचा जो दौरा झाला, अप्रतिम दौरा झाला. सर्वात प्रथम पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा बांधवांची मी मनापासून आभार मानतो की त्यांनी इतका जबरदस्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना साथ दिली. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना जो दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये विशिष्ट गोष्ट ठरली म्हणजे एका मराठा शावकाने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना दिलेली ती डिफेंडर गाडी. पाटलांनी काही बसायला ती डिफेंडर गाडी मागितली नव्हती, पण एका मराठा शावकाने स्वतःच्या मर्जीने पाटलाला बसायला गाडी दिली होती. कारण त्या मराठा शावकाचं असं म्हणणं होतं की आपण नवी गाडी घेतल्यावर आपण देवाला जातो, आपण विविध प्रकारे फिरायला जातो, पण आपलं फिरायला न जाता मराठा समाजासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जे त्याग करत आहे, जे बलिदान देत आहे, म्हणून मराठा समाजासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमच्यासाठी देव आहे. म्हणून त्या मराठा शावकाने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाला स्वतःची गाडी बसायला दिली. मग त्या मराठा शावकाने ही गाडी स्वतः पाटलांना बसायला दिली. मग त्यात या बाकीच्या लोकांची डांग जळायची काय कारण? तुमची एवढी डांग जळाली त्याचं कारण मला सुद्धा माहिती आहे. अरे कारण तुम्हाला फुकट कोणी देत नाही गॅस सिलेंडर, तुम्हाला कोणी देत नाही फुकट चालवायला स्प्लेंडर, आणि पाटलाला भेटली बसायला डायरेक्ट डिफेंडर. विचार करा, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 7 कोटी मराठ्यांचं काळीजे, मग त्यांना 2 कोटीची गाडीचं काय हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. पण काय तुम्ही सुपारी बाददार, तुम्ही दलाल, डुप्लिकेट केसाचे, बिना मिशाचे, तुमच्याबद्दल काय बोलावं. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद. एक मराठा 6 कोटी मराठा. धन्यवाद.